लहान उंदीर. तो माणूस पुन्हा हसत म्हणाला, काय हवे आता तुला? अन्वीने चिंतेने विचारले. ती गोष्ट. तो अन्वीच्या पायाजवळ असलेल्या खड्ड्याकडे मान डोलवत म्हणाला, तुला माझी मदत हवी का ते सांभाळायला? अन्वी थोडी गोंधळली. त्या माणसाने तिचं गुपित लक्षात घेतलं होतं. तिने पटकन दुसरं पाय त्या खड्ड्यावर ठेवून झाकलं, पण त्याच्या टवटवीत नजरेखाली ती जणू काही रंगी हात पकडली गेल्यासारखी वाटली. क्षणभर विचार करून अन्वीने त्याच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं. ठीक आहे, मदत कर, असं म्हणून ती वाकून हृदय लोटस्थ गडद मळलेलं गुच्छ उचलून त्याच्या कोटाच्या खिशात घालून टाकलं. त्या माणसाला स्वतःची जबरदस्त काळजी होती, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कसलीच भावना उमटली नाही. अन्वी मात्र खुशीत होती. तिने माती नीट झाकली आणि त्याला हाक मारली. चालता हो आता. तुझं नाव काय आहे? तो गंभीरपणे विचारू लागला. अन्वी थोडं थांबली आणि नंतर उत्तर दिलं, सान्वी. ठीक आहे सान्वी, लक्षात ठेवीन तुला, असं म्हणत त्याने तिच्याकडे खोल नजर टाकली. त्याच्या नजरेतून प्रचंड दबाव जाणवत होता. अन्वीने खोल श्वास घेतला. तो निघून गेला आणि तिच्या मनावरचा भार हलका झाला. पण निघण्याआधी त्याने परत वळून पाहिलं. अन्वीचं मन पुन्हा थरथरलं. तेवढ्यात बागेत कुणाचे तरी पावलांचे आवाज आले. कोण आहे तिथे? सान्वीचा आवाज आला. अन्वी लपायचा वेळ नव्हता. ती थेट पुढे गेली. मी आहे, सान्वीने ती ओळखली आणि पटकन सिगारेट खाली टाकून तिच्यावर पाय ठेवला. अन्वीने हे सगळं टिपलं. पिछल्या जन्मी जेव्हा ती नुकतीच जाधव कुटुंबात आली होती, तेव्हा सान्वीने तिच्यावर खोटा आरोप केला होता की ती सिगारेट ओढते, त्यामुळे आजीने तिला अजिबात पसंत केलं नव्हतं. पण आता वास्तव वेगळं होतं. सान्वी स्वतः सिगारेट ओढताना सापडली होती. अन्वीने यावर काही न बोलता हसत विचारलं, लहान बहिणी, एवढ्या रात्री जागं राहून बागेत काय करतेस? सान्वी थोडी घाबरली, पण अन्वीने जणू काही पाहिलंच नाही असा वाव दिला. तिला वाटलं ती वाचली. मीच विचारते तुला, एवढ्या रात्री इथे काय करत होतीस? गावठी सळी अजून गेल्या नाही वाटतं. चोरून काहीतरी खोदत होतीस का? सान्वीने अन्वीला बाजूला ढकलून ती जिथे होती तिथे पाहिलं, पण खड्डा रिकामा होता. तिला काही सापडलं नाही. अन्वीने मनातल्या मनात त्या अनोळखी माणसाचे आभार मानले. माफ कर बहिणी, मी लहानपणापासून मातीशी खेळणे म्हणून सवय आहे. प्लीज हे कुणाला सांगू नकोस, असं म्हणत अन्वीने लाजून मान खाली घातली. सान्वीच्या चेहऱ्यावर किळस दिसत होती. खरंच गावात वाढलेली गवार एवढी मोठी झाली तरी अजून मातीशी खेळतेस? किती मूर्ख आहेस. हो हो, अन्वीने मान डोलावली. मजा आली, आता झोपायला जाते. तूही लवकर झोप, असं म्हणून ती तिच्या औषधाच्या पिशवीला घट्ट धरून तिथून निघाली. सान्वी मात्र तिच्या पाठोपाठ रागाने पाहत राहिली. अन्वीने आजीसाठी औषध बनवायला सुरुवात केली. त्यात एक औषधी जरी कमी होती तरी औषधाचा परिणाम फारसा बदलला नाही. औषध तयार झाल्यावर ते आजीच्या खोलीत गेले. आजी, औषध घ्या, थोड्या वेळात थंड होईल तर गुण कमी होतील. ठीक आहे, आजीने समाधानाने उत्तर दिलं. तेवढ्यात दारावर जोरात ठोठावलं गेलं. कोण आहे? मावशीने चिडून विचारलं. दार उघडल्यावर मीनाक्षीची खास नोकरानी तिथे उभी होती. माफ करा, पण मॅडमने सांगितलं आहे सगळ्यांना हॉलमध्ये बोलवा, घरात चोरी झाली आहे. काय? मावशी दचकली आणि आत जाऊन आजीबाईंना सांगितलं. चोरी? काय चोरी केलं? आजीबाईंनी चकित होऊन विचारलं. नोकरानीने उत्तर दिलं. ती रत्नाची चेन जी तिसऱ्या मिसने आज दिवसभर घातली होती, ती बर्थडे गिफ्ट होती आणि तिची किंमत 30 लाखाच्या वर आहे. 30 लाख? आजींच्या डोळ्यात धक्का उमटला. मला हॉलमध्ये घेऊन चला आणि सगळ्या नोकरांना बोलवा. मॅडमने आधीच सर्वांना बोलावलं आहे. फक्त तुमच्या बाजूचे लोक आणि दुसरी मिस राहिल्या आहेत. अन्वीच्या डोळ्यात चमक उमटली. एक वाईट शंकेची पाल तिच्या मनात सरकली. कुठे सापडलं ग ताईचं नेकलेस? आजीने कडक आवाजात विचारलं. दमलेला नोकर ओक्साबोक्स रडत म्हणाला, कचऱ्याच्या डब्यात बागेच्या मागे एका प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळलेलं होतं. क्षणभर सर्वांनाच धक्का बसला. अन्वीचं काय थरथरलं. तिच्या मनात विचाराचं वादळ उसळलं. कचऱ्यात आणि तेही एवढं मौल्यवान गहाण, हे म्हणजे साफ कट आहे. अन्वी हळूच पुटपुटली. कचऱ्यात? मीनाक्षीने आवाज चढवला. कोण इतका मूर्ख असेल की एवढं महागडं दागिन तिथं टाकेल? सान्वी एक क्षणासाठी गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर काहीसे अपमानित हसू उमटलं, पण तिने स्वतःला सावरत आजीकडे वळून म्हटलं, शक्यतो कुणीतरी घाबरून फेकून दिलं असावं. अन्वीने तिच्या बोलण्यातली खोटी सहानुभूती लगेच ओळखली. कुणीतरी मुद्दाम तिथं ठेवलं. अन्वीचा आवाज आता थोडा उंचावला होता, पण त्यात संयम होता.
तुला काय म्हणायचं आहे अन्वी? मीनाक्षीने खोचकपणे विचारलं. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी एकदा तरी विचार करावा की एका डॉक्टर असलेल्या मुलीला अशा सस्ती गोष्टीची गरज काय आहे. तिचा ताठ उत्तर आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. तेवढ्याच आजी उठल्या. त्यांचा हात थोडासा थरथरत होता, पण डोळ्यात नेहमीसारखी धार होती. मी असं काही ऐकून घेणार नाही. सत्य बाहेर येणारच. मीनाक्षी त्या सेवकाला बोलाव आणि त्या अन्वीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, अन्वी, तू काळजी करू नकोस. ह्या घरात अजून मी जिवंत आहे. अन्वीचे डोळे भरून आले, पण ती कमकुवत नव्हती. ती आता जुन्या अन्वीपेक्षा वेगळी होती. त्या रात्री अन्वी आपल्या खोलीत असताना दरवाजावर हलकं थाप झाली. कोण तिथे? तिने विचारलं.